या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची आज रात्री एक बैठक होते। 23-12-9 या फॉर्म्युल्यावर चर्चा होणार असल्याचं कळतं। म्हणजेच भाजपचे 23, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 9 मंत्री या मंत्रिमंडळात असू शकतात। त्यासोबतच विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाबद्दल सुद्धा या बैठकीत चर्चा होणार आहे। हिवाळी अधिवेशनाच्या आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाम आहेत। त्यामुळे आज मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप अंतिम होण्याची शक्यता आहे। काय असणार आहे फॉर्म्युला आपण पाहूयात। भाजपच्या वाट्याला 23 मंत्रिपदं येणार आहेत, शिवसेनेला 12, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 9। राहुल जोरी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत, थेट जाऊयात। राहुल, हा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालाय का? आकडे तर झाले, पण खात्यांचं काय? अगदी मिलिंद, खरं तर आज कोणत्याही परिस्थितीमध्ये हा फॉर्म्युला जो आहे तो अंतिम करावा लागेल। कारण फक्त मंत्रिमंडळच नाही तर दुसऱ्या बाजूला विधिमंडळासारखं महत्त्वाच्या ठिकाणी आपापली माणसं असावीत हे तीनही पक्षांना वाटतं। आणि त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद असेल, उपाध्यक्षपद असेल, सभापती आणि उपसभापती पद असेल, ही देखील संविधानिक पदं ही तितकीच त्या पक्षासाठी महत्त्वपूर्ण आहेत। त्यांना असणारे संविधानिक अधिकार हे देखील त्यांच्या पक्षासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरतात। आणि उद्या विधानसभा अध्यक्षांचा अर्ज जो आहे तो भरला जाईल। पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांनाच ती संधी मिळेल असं देखील बोललं जातंय। आणि त्यामुळे आता जर अध्यक्षपद भाजपकडे राहत असेल तर उपाध्यक्षपद कोणाला, याच सोबत सभापती आणि उपसभापती पद देखील या तिघांमध्ये कोणाला, हा फॉर्म्युला जर निश्चित करायचा असेल तर त्याआधी मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित करणं तितकंच गरजेचं आहे। आणि ज्या पद्धतीनं आतापर्यंत न्यूज 18 लोकमतने दिलेली जवळपास 99% बातम्या ह्या जशाची तशा खऱ्या ठरलेल्या आहेत। आणि त्यापैकीच आता पुन्हा एक बातमी, मुख्यमंत्री पद पकडून 22 म्हणजेच एकूण 23 भाजप, उपमुख्यमंत्री पद पकडून 12 जागा या शिवसेनेला, तर 9 जागा या राष्ट्रवादीला मिळतील। एकंदरीत जर बघितलं हाच फॉर्म्युला आता आज अंतिम होईल। एखाद दुसरी जागा इकडल्या तिकडे जाऊ शकते, मात्र विधिमंडळातील महत्त्वाची संविधानिक पदं जर एकमेकांना व्यवस्थित वाटून घ्यायची असेल तर त्याआधी मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित करणं खूप गरजेचं आहे। अर्थात हे जर होत असेल तर एखाद दुसरं मंत्रिपद एकमेकांकडे वळतं करून इथलं काही संविधानिक पद आपल्या पदरात पाडून घेता येईल का? अर्थातच त्या संविधानिक पदाला असणारी ताकद ही 19 ते 24 दरम्यान प्रत्येक पक्षाला चांगलीच कळली आहे। आणि त्यामुळे विधानसभेचं अध्यक्षपद, उपाध्यक्षपद, विधान परिषदेचं सभापती आणि उपसभापती पद या सगळ्यांवर प्रत्येकाचा काही ना काही दावा असेल। आणि त्यामुळे 23-12-9चा हा अंतिम फॉर्म्युला। आणि मिलिंद, एकच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अर्थातच जो तात्काळ शपथविधी होईल किंवा मंत्रिमंडळ विधान अधिवेशनाच्या आधी होईल त्यामध्ये 12-7-7 असा जो फॉर्म्युला आहे तो निश्चित होतोय। मात्र एकूण जो फॉर्म्युला आहे तो 23-12-9 आणि तात्काळ होणाऱ्या शपथमध्ये 12-7-7, 12 भाजप, 7 शिवसेना आणि 7 राष्ट्रवादी, हा फॉर्म्युला आज जवळपास निश्चित होईल। मिलिंद, ठीक आहे राहुल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तिकडे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुती सरकारमध्ये सहभागी होणार आहे। या मुद्द्यावरून आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली। एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात भाष्य केलं होतं। मनसेला सत्तेत सोबत घेतल्यात आम्हाला रस असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते। तर आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे एकत्र लढू असंही त्यांनी म्हटलं होतं। याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे। राज ठाकरे हे भाजपच्या हातातलं खेळणं झाले आहेत, तसंच राज ठाकरे यांना भाजप खेळवत ठेवतंय असा टोलाही राऊत यांनी लगावला। आणि आमच्याकडे त्यांना देण्याकरता जागा नव्हत्या, आम्ही 3 पक्ष होतो। ती वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला। इतका मोठ्या प्रवाहाच्या विरोधात ते लढले, पण त्यांना मतं चांगले मिळाले आहेत। आपण बघा, त्यांच्या अनेक उमेदवारांनी अतिशय चांगले मतं घेतलेले आहेत। आणि मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार हे मोठ्या प्रमाणात मेळ खातात। त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे। आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू। राज ठाकरे यांना खेळवलं जातंय,
राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं झालं हे आता स्पष्ट दिसत आहे. देवेंद्र फडणवीस ठरवत आहेत त्यांनी काय करायचं हे. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी बोलायचं नाही, गुजराती मारवाडीमध्येच बोला असा भाजपचा आग्रह आहे. हां, दबाव आहे आमच्या लोकांवर, मराठी लोकांवर. आणि त्या भाजपचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंनी काय भूमिका घ्यावी, राज ठाकरेंनी कोणाबरोबर जावं हे पत्ते पिस्तत बसले असतील तर त्या संदर्भातली भूमिका आहे ही राज ठाकरे यांनी जाहीर केली पाहिजे. आम्ही काय बोलणार. खासदार संजय राऊत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. तुरुंगात टाकण्यापूर्वी आपल्यावर शिवसेना सोडण्यासाठी प्रचंड दबाव होता, पण मी शिवसेनेसोबतच राहिलो, त्यामुळे मला तुरुंगात टाकलं गेलं. माझं राहतं घर जप्त करण्यात आलं. मराठी माणसाचं राहतं घर मुंबईत असणार तरी किती, तेही ईडीच्या ताब्यात आहे. माझी गावाकडची वंशपरंपरागत मिळालेली जमीनसुद्धा ईडीच्या ताब्यात आहे. आणि याच भीतीमुळे शिंदे प्रफुल्ल पटेल यांनी पक्ष सोडला. तर शपथ घेताच अजितदादांची 1000 कोटी रुपयांची संपत्ती जी जप्त करण्यात आली होती ती मुक्त केली गेली, असंही राऊत यांनी म्हटलंय. तर 1000 कोटीचा जो घोटाळा नरेंद्र मोदीजींनी बाहेर काढला होता भोपाळला अजितदादांचा, आणि ताबडतोब काल शपथग्रहण सोहळा जो मोदींच्या उपस्थितीत झाला, त्यानंतर काल केंद्र सरकारनं ईडी, इन्कम टॅक्स जे कोणी असतील त्यांनी आमच्या प्रिय अजितदादांची 1000 कोटीची संपत्ती ही स्वच्छ केली, मुक्त केली. त्याबद्दल अजितदादा पवार, सौ सुनेत्रा वहिनी पवार, पार्थ पवार यांचं मी खास अभिनंदन करतो. इतके वर्ष आम्ही त्यांच्याबरोबर होतो, त्यावेळेस आता कुठलाही कोर्टाचा निकाल काही एका दिवसा लागत नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी होते. चौकशी घेतल्यानंतर त्याच्याबद्दलचं तुम्हाला अपील वगैरे करण्याचा अधिकार असतो. या प्रोसेस बरेच दिवस त्या ठिकाणी चाललेल्या होत्या. आम्ही आमची भूमिका मांडली. आता यांच्याबरोबर मी असेल तर अजित पवार चांगला, यांच्याबरोबर पण मी कुणाबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही. मी जर अतिशय दोषी असतो, भ्रष्टाचारी असतो, तर बाकीच्यांनी माझ्याबरोबर कामच केलं नसतं, मला ही पदच मिळाली नसती. आज हा निवडणुका वेळेसचा राजकीय म्हणजे राजकीय भूमिकेतनं मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. मला माझं मन सांगत होतं की आपण आपली भूमिका जिथं न्याय मागायचा आहे तिथं आपण न्याय मागू शकतो, आणि मी तो न्याय मागत होतो.